शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची। सत्तेत आल्यावरती शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीनं दिलं होतं। मात्र आता सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारनं या संदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल कर्जमाफीबद्दल अगदी स्पष्टपणे भाष्यही केलं। 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा, यावर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी सरकारची आर्थिक परिस्थितीच नाही असं अजित पवारांनी सांगितलं। तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजितदादांची पाठराखण केली आहे। जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही। त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही। आणि कृषी मंत्र्यांनी मात्र कर्जमाफीच्या विषयावरनं कसे हात झटकलेत आपण पाहूया। शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे? अजित पवारांनी स्पष्ट केले की कर्जमाफी नाही, ते तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे। तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे। तो विषय माझा नाहीच आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं काही योग्य नाही। जे निवडणुकीच्या काळात ज्या ह्यांच्या भाषणावर लोकांनी विश्वास ठेवून ह्यांना एवढं बहुमत दिलं, शेतकऱ्यांनी एवढं मोठं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून बहुमत दिलं, त्याची फक्त त्यांच्या भाषणाची आठवण करून द्यायची होती मला। आणि माझी अपेक्षा एवढीच होती की माझ्यासहित सर्व शेतकऱ्यांची, महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे असतील महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा ही होती की आज तरी आई तुळजाभवानी दरबारात या कर्जमाफीच्या बाबतीत मुख्यमंत्री साहेब काहीतरी बोलतील। परंतु ही आशा निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळं हे सिद्ध झालं आहे की निवडणूक काळात ज्या ह्यांनी घोषणा केल्या होत्या ह्या चुनावी जुमलाच होत्या।